राधे राधे सगळ्यांना. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी राजेंद्र जाधव तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. तर पाणी वच्शील त्यात नको ना, कशाला नाक कशाला धुते. तर सायली आपल्यासाठी आता कॉफी बनवते चहा बनवते, कॉफी बनवते. मस्त कॉफी पिऊ. आणि आपला मिंचू बघा कसा पसरला आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. काय आलं आता सकाळ आहे ना, सायलीने अंडे ठेवले होते हे करायला या एक बॉयलरमध्ये बाहेर. हां, तर अंडे शिजून म्हणजे शिजले ना, काय म्हणतात तेव्हा, अंडे शिजले पूर्ण. आणि सायलीला थोडी कामं होती आणि गोळी पण खायची होती, म्हणून तिने ठेवली अंडी इथं अशी त्या शिवरॅकवर. आणि त्या जगामध्ये, ते जग दिसतंय ना पाण्याचं, त्या जगामध्ये तिथे ठेवली. तर तिला मी सांगितलं होतं की बाबा इथले कावळ्याला डेंजर आहेत, कोणतरी घेऊन जाईल कावळा. आणि बरोबर जरा वेळाने आवाज आला धाप धूप धूप. त्या कावळ्याने कोणत्या तरी चोच मारली आणि सगळं अंड्याचं खालीच पाडून टाकलं. हां, नशीब जाळीबिळी लावलेली अंडं, तर म्हणजे हे फोडलं नव्हतं त्याचं, ते काय सगळं कवच ते फोडलं नव्हतं, म्हणून ते अंडं तसं सेफ राहिलं. मग तिला बोललो पटपण पहिले खाऊन घे, मी तुला पाहिजे तर गोळ्या वगैरे देतो. मग शेवटी मग या दोघांनी अंडं खाऊन घेतलं. सकाळ बाप रे बाप, ह्यांनी काय कांड केला होता. कसली जत्रा जमा झालेली इथं. 10-15 कावळे नंतरला जमा झाले. ते बघून त्यांना वास लागला वाटतं अंड्याचा. वास नसेल लागला, ते दुसऱ्या कावळ्याला बघून आले असतील, पण जमा झाले होते. तर ठीक आहे फ्रेंड्स, आता थोडंफार काय ते खाऊन घेतो. सायलीने अंडं खाल्लंच आहेत, पण तिला पण काय ना काहीतरी भूक लागतेच. मग तिला बघतो काय आनंद भेटतंय का. फ्रेंड्स, गुड मॉर्निंग माझ्याकडून. मॉर्निंग तर झाली आहे, वाजले 11-10, कामं झालीत सगळी. आणि नाश्ता पण झाला. नाश्ता म्हणजे चहा आणि बिस्किट खाल्लं. आज काय नाश्ता केला नाही. आणि सकाळचं रुटीन पण पार पडलं आहे. आता फक्त दूध प्यायचं आहे, हे प्रोटीनचं दूध प्यायचं आहे. आणि हे बदाम खायचे आहेत. आणि आज विचार केला आहे, ह्यांना वाटाणे भात खूप जास्त आवडतो, म्हणजे माझ्या हातचा वाटाणे भात खूप आवडतो. तर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की आता मी आहे इकडे 4-5 दिवस, म्हणजे 4-5 दिवस कसले, आता 3च दिवस राहिले नाही. तर मग तोपर्यंत म्हणले यांना तुम्हाला काय आवडतं आहे ते खाऊन घ्या, मला सांगा. परत आता तिकडे गेल्यावरती मग मला काय ठरवून पण येता येणार नाही आणि काय करता पण येणार नाही. म्हणून मग त्यांच्या आवडीचा आता वाटाणे भात बनवते. अजून टाईम आहे, थोड्या वेळाने त्यांना बोलली थोडंसं कापून वगैरे द्या मला, आणि मग मी बनवून घेते. ते बसले इथे, कारण मिंचू गेला आहे त्या साईडला कंप्रेसरवर बसायला ACच्या. आणि तिथे प्रॉब्लेम असा की आता तिथे हे आहे, मशीन आहे दाखवल्याप्रमाणे, वॉशिंग मशीन. तर मग ती पटकन आहे ना कंप्रेसरवरनं, माझ्या घराच्या बाजूला झाड आहे जांभळाचं, तिथे वरती चढायला बघते. आणि तिथं चढली की मी डायरेक्ट पत्र्यावरती, घराच्या वरतीच चढते. आणि मग तिकडनं मग काही यायला बघत नाही, तशीच पुढे, कारण घरं आमची अटॅच असल्यामुळे पुढे जाऊन मग कुठे जाते कळतच नाही. त्यामुळे ते तिथं बसले तिची वाट बघत. आता त्यांना सांगते तिला घरात घ्या, मी AC लावते, कारण मला ना गरम होतं. काय माहिती अशा ह्याच्यात सगळेच म्हणतात की जास्त गरम होतं, म्हणजे जे नॉर्मल लोक असतात त्यांना होतंच, त्याच्यापेक्षा अशा प्रेग्नंट बायका असतात त्यांना जरा जास्त गरम होतं. तर मग मला 11-11:30 नंतर प्रचंड गरम व्हायला लागतं. मग आता मी AC लावते. आणि काय नाही, आज बघू आता सगळं झालं दिवाळीचं. आज काय दिवाळीचं काही नाही आहे. माझा ड्रेस आणायचा आहे, फिटिंग करायला टाकलेला थोडासा, तो मिंचूचा ड्रेस फिटिंग करायला दिलेला तो आणला आहे, पण तो तिला थोडासा अनकम्फर्टेबल होतो आहे, तर तो पण जरासा फिटिंग करायचा आहे. त्यासाठी मम्मीकडे जाते. आणि असं करण्यासारखं नाही ना हो, ना आज कुठे बाहेर जायचं आहे. आणि माझा चेहरा इतका जास्त डल पडला आहे ना, ह्यात दिसत नाही, मी हे पुसलं नाही आहे, काय आरसा पुसला नाही आहे.
पण माझा चेहरा ना खूप जास्त डल म्हणजे काळा पडला आहे. का माहिती इतकं काळ नव्हतं. त्यात तर मी कुठे बाहेर पण नाही जास्त गेले का नाही हो, एवढं उन्हाताणात फिरली पण नाही. पण जरा जास्त चेहऱ्यावरती असं म्हणजे हे आलं आहे, काय म्हणतात, टॅन जमा झाले. काल मी गेली होती पार्लरमध्ये, म्हणजे क्लीनअप वगैरे फेशियल वगैरे नाही करणार आहे कारण त्याचं केमिकल चांगलं नसतं. आता थोडेच दिवस राहिले. आता कसली आली फॅशन थोड्या दिवस. आता बाबू प्रायोरिटी आहे, त्यानंतर त्याला जरा कळायला लागलं की मग बघू. पण मग तिकडे ते थोडंसं हेअर ट्रीटमेंट वगैरे चालू होती ना, म्हणून मग ते पार्लरवाले बोलले की तुम्ही आज येऊ नका, उद्या पण हेच आहे, तर संध्याकाळी येण्याचा प्रयत्न करा. तर बघू संध्याकाळी जाईन, आयब्रो वगैरे करेन. कुठे जायचं नाही पण आपलं नीटनेटकं राहिलेलं बरं. दिवाळी सण आहे म्हणून मग जाईन संध्याकाळी. आणि बाकी असं काय नाही, आज दिवसभरात बघूया काय होते. कारण आमच्या दोघांचं असं असतं, आत्ता आम्ही बोलू काय नाही आहे आहे ना हो, काय हो. आणि पुढच्या 10 मिनिटाने आम्ही कुठेतरी बाहेर असतो किंवा कुठेतरी काहीतरी काय घरात कामं काढतो. आमच्या दोघांचं असंच असतं. त्यामुळे ठीक आहे, थोडंसं होतं सकाळपर्यंत. रात्री जरासं टेन्शनमध्ये होती, पण मग परत विचार केला, ज्याच्यावर आयुष्य काढायचं आहे तोच जर आपल्यासोबत आहे तर बाकीच्यांचं काय, सोडून देऊया. लाईफ आहे, हे सगळे अनुभव आल्याशिवाय पुढे शिकायला भेटत नाही. आणि लकीली स्वामींच्या कृपेने आम्हाला जरा लवकर आले. नशीब आम्हाला उठायला आता भरपूर टाईम भेटेल या सगळ्यातनं बाहेर पडायला. निघू आम्ही सुद्धा यातनं बाहेर. बाकी काय नाही. तर मग आता दिवसभरात काय होतं आहे हे मी नक्कीच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन. बाकी तुम्ही मला सांगा की ह्या प्रेग्नन्सीमध्ये असा चेहरा डल पडतो का? कारण मग मला थोडंसं असं वाटतं की अरे मी काळी पडत चालले का, मी आता अशीच राहणार आहे का, हे पण मला चिडवत राहतात सारखे. तर मग मला नक्की सांगा की प्रेग्नन्सीमध्ये असं गरम होणं प्लस असं चेहऱ्यावरती टॅन होणं, टायर्ड होणं कॉमन असतं का? तर फ्रेंड्स, सायलीची म्हणजे आमची कामं 10:30ला झाली होती आणि मी थोडा वेळ बसलेलो. तिने AC लावला आहे गरम होते म्हणून. पण तिने जरा वेळ मोबाईल असं स्क्रोल केलं, रील्स वगैरे बघितल्या. बोलते मला कंटाळा आला. बोललो का, काय झालं? बस ना. बोललो झोपायचे झोप. बोलते नाही मला काहीतरी काम करूशी वाटते. काम करूशी वाटते म्हणून बाईनं काय सगळं घेतलं साफ करायला. इकडं एका जागी शांत बसता येतच नाही तिला. मग इकडे जा तिकडे जा. आज नाही, आपल्या इथं कसं सारख्या शिड्या खाली उतरावं लागतील ना, म्हणून मग ती कुठे खाली गेली पण नाही, येडी. तर ठीक आहे फ्रेंड्स, बघूया आपण काय बाहेर आणता येईल का. आज त्यात संडे मस्तपैकी सायली जाणार आहे तिच्या घरी जेवायला. तिला आज तिच्या घरी मम्मीने बोलवलं आहे कोळंबी आहे म्हणून. कोळंबी ना ग, तर कोळंबीसाठी बोलवलं आहे. मग आता ती कोळंबी खायला जाणार आहे. आपण हाय घरीच काहीतरी चांगलं छान असं काहीतरी खाऊ आपण बाहेरनं आणून. तर फ्रेंड्स, आपल्याला आहे ना झेप्टोमधनं आहे ना दररोज 50 रुपीज ऑफ येतात. दररोज म्हणजे फ्री कॅश येते. तर कधी तिला फ्रूट अँड नट आवडतं म्हणून फ्रूट अँड नटची कॅडबरी मागवतो. 120ची असते, त्यांच्याकडे 102ला भेटते आणि त्यात पण 50 रुपीज ऑफ म्हटल्यावर 52ला भेटते. तर 52ची फ्रूट अँड नट आणतो. तर आज काहीतरी नवीन आपण ट्राय केलं आहे. आज नवीन घेतलं आहे. नीट बस 2 मिनटं. हे घे, ओपन कर. काय आणलं, माझ्या हात घाण आहे. असू दे ना, खायचं नाही ते. आज आपण काहीतरी नवीन ट्राय करू. पिशव्या नव्हतं ना तुला कचरा भरायला, पिशवी आणली. काय बघ तरी पिऊन काढ ना, मला पण प्यायचं. जरा मग काढून द्या तरी, घालून द्या ना. अरे घालायला काय एवढं सोपं तर आहे. घालायचा प्रश्न नाही, हात खराब आहे ना. अरे हा हात तर खराब आहे, हाताने थोडी प्यायची. हा बघा, तिची एक लुडबुड नुसती असते. ती तांदळाची आहे ना, स्ट्रॉ खायची आहे ती. इथे टाकायचं. हा तिथे असेल ना. थांब, तुला देणार आहे. तिला कशी देशील?
ढवळ अशी गोल गोल फिरव. हा खालचं करतेच बोललो मी, ते घेऊन का फिरते. कसं लागते सांग. अरे काय आलं? कॉफी आहे. हा मग कॉफीच आहे, कोल्ड कॉफी. मी कधी कॉफी पिली. अरे देवा. छान आहे पण गारप्या. अरे व्हिएतनामची कोल्ड कॉफी आहे. हा व्हिएतनाम कोल्ड कॉफी म्हणून. हे 50 रुपयाला एवढं. अरे खरं 450 ml. 450 ml. शेट्टोवाला तुम्हाला जाम प्रोत्साहन देतील ना. नको नंतर काय प्यायचं? कोल्ड कॉफी आता पितात. नको आहे, मला आवडत जास्त. अरे एडी कोल्ड कॉफी. छान लागते बघ ना पिऊन. पिली बाबू. भारी लागते उलट. तू पिऊन परत थुकते काय याच्यात? आहे. एवढं दिलेलं एवढं झालं परत. नाही. तर फ्रेंड्स, आपण सायलीची हेल्थ बघता तिच्यासाठी काहीतरी एक गोष्ट आणले. म्हणजे एक गोष्ट आहे जी हेल्दी आहे थोडी, आणि ती आणल्यावर मी शिव्या खाल्लेल्या आहेत. आता ती देईल परत, त्या शिव्या नाही देईल माहीत नाही, सांगता येत नाही. पण तिचं तोंड तर मला बघून पडले. मग काय, त्या आधीच पैसा 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 पैशाने लोक त्रास देतात. आता उघडायला घेतलंय आपण, घेतलाय पीच ऑनचा. आणलंय ना. हा तर मी येईपर्यंत पण वापरायचं. हा. अरे याच्यात फक्त वापर हे बघ, इथं लिहिले बघ, कुक विथ 95% लेस ऑइल. बघ फोन पण आला. सत्य तर बघतो बघ चालू आहे. म्हणजे असं डोकं फिरवलंय ना ह्यांनी हे आणून. पण आता आपण आपल्या गरजा भागवतो, आयुष्य जगून घ्यायचं. हे माझं आणि त्यांचं हे आहे. किंवा काय सांगता येते, माणसाला उद्याचा भरोसा नाही आहे. पण सगळेच तसा विचार करत नाही ना. आधीच नुसते पैसे 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 म्हणून आमचं मेंदूला गंज लागत चालला आहे. उद्या जर कुठे कमी पडलो एकमेकांसाठी, हीच लोक हसायला पण कमी करणार नाही, इतकी पण गॅरंटी. म्हणून त्यांना म्हणते की, आणि आता त्यात बाळ येणार आहे, अजून बाळाचा बराच खर्च आहे. मला माहिती आहे की ते एक वडील म्हणून पण कमी पडणार नाहीत. नवरा म्हणून पडलोच आहे. नवरा म्हणून तर ते कधीच कमी पडले नाही, आणि या गोष्टीचाच सगळ्यांना त्रास होतो. पण पण ते वडील म्हणून पण कधी कमी पडणार नाहीत. पण देव करो स्वामींच्या कृपेने कधीच कमी पडू नये. एक वेळी नवरा म्हणून कमी पडली तर मी स्वतःला हँडल करायला खूप सक्षम आहे, पण वडील म्हणून कधीच पडू नये. पण बोलले असल्या वस्तू म्हणजे आणलं तर पाहिजे. संसार आहे म्हटल्यावर वस्तू तर एक एक येणं गरजेचंच आहे. वस्तू नाही. हां ते. तर फ्रेंड्स, आपण एअर फ्राय ठेवला आहे प्री हीटसाठी, आणि हे 12 मिनटं आपल्याला एअर फ्राय करायचे. हे लिहिलं आहे 12 मिनिट्स. फॉर 12 मिनिट्स 200. अरे यार, कसं काय येतं खाली काय कळत नाही. तर फ्रेंड्स, आपण हा एअर फ्राय आणला होता, तर त्याचं ना मध्येच घर 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 फॅनचा आवाज चालू आला. मग शेवटी तो रिप्लेसला टाकला मी. तर रिप्लेस होणार नाही त्यांनी सांगितलं मला. इन्स्टामार्टवरनंच मागवलेला होता, म्हणून इन्स्टामार्टवरनं ते बोलले आपल्याकडे हे नाही, फ्रेश युनिट नाही, हाच युनिट होता जो होता तो. मग त्यांना मी हा बोललो रिप्लेस नाही तर रिफंड करून टाका. तर त्यांनी रिफंडला टाकला आहे. आता दुसरा मी मागवला आहे, म्हणजे झेप्टोवरनं मागवला. आता झेप्टोवरनं मिळेल तर दुसरा एक. तर आता ही सायली चालली आहे आपली कोलंबी कोलंबीचं कालवण. सायली चल चल मी येतो, चल ते ठेव. तर सायली चालले कोळंबी खाण्यासाठी. आपण पण थोडंफार काहीतरी मागू, जेवून घेऊ. कॉफी तर पिले, तर आता हिला सोडून देऊ. पप्पांना फोन केला तिने, पप्पांशी बोलते. आता आपण जाऊ आणि लगेच येऊ. तर फ्रेंड्स, मगाशी तुम्ही बघितलं असाल ह्याचा भरपूर जोरात आवाज आला होता आधीच्या जो एअर फ्रायर होता त्याचा. तर तो मी रिटर्नला टाकला. तो रिटर्नला टाकून हा दुसरा मागवला आहे. हा जास्त आहे कॅपॅसिटी, 4.5 लिटरचा आहे. तो आता मी ओपन करतो. सायली गेले जेवायला, तर आता ओपन करून बघतो कसा आहे, आणि बघू आपण त्या टेस्टिंग करून कसं काय ते.
तर फ्रेंड्स आपलं एअर फ्रायर आहे हा मस्त लावला आहे आणि मगाची जो आधीचा एअर फ्रायर होता त्यात एवढा आवाज येत होता, आता त्या मानाने ह्याचा तर काहीच आवाज येत नाही. आणि स्मार्ट डिस्प्ले आता आपण हे केलं आहे काय बोलतात त्याला प्रीहीटसाठी ठेवलं. तर वाट बघतो आपण प्रीहीट होऊ द्या पहिला आणि मग आपलं हे टाकून देऊ. त्याच्यात पॉज आपण करू शकतो आणि हे मकिन्सचे पोटॅटो बाईट्स आहेत ते टाकून ट्राय करू. तर मी दाखवतो तुम्हाला. तर फ्रेंड्स हे आपलं आता प्रीहीट झालं आहे. आता त्याच्यावर थोडं ऑइल केलं आहे, हिने ऑइल त्याच्यावर टाकलं आहे. आता आपण हे परत लावणार आहे. परत चालू झालं आहे. आता हे 12 मिनटासाठी आपण हे तसंच सोडून द्यायचं आहे. तर भेटतो तुम्हाला 12 मिनटाने. तर फ्रेंड्स आपलं आता पोटॅटो बाईट्स रेडी आहेत, सगळे शिजलेले आहेत एकूण एक. आणि सायली आपल्याशी बोलते तिकडून. तिला दाखवलं मी, तिला तर आवडलं. ती बोलते मला संध्याकाळी काहीतरी चांगलं बनवून खायला घालायच्यात ना. आता बघतो तिला काय खायला येईल. आंबा खातोय काय काय बर मस्त आलं. मज्जा हे भारी आहे आपलं, मज्जा करा. तर फ्रेंड्स खाऊन वगैरे झालं आहे आपलं, एक नंबरला होतं. आणि हे पहिले साफ धुवून घेतलं आहे. आणि ह्याच्यात कसं माहिती आहे का, हे पूर्ण नॉनस्टिक आहे. ह्याच्यावर नॉनस्टिक कोटिंग असते ह्या पॅनवर आणि या ग्रिलवर. तर ह्याच्यावर नॉनस्टिक पूर्ण कोटिंग असते म्हणून आपण ह्याला कात्या वगैरे किंवा स्कॉच ब्राईट हे घासू नाही शकत, कारण की त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलं आहे ह्याच्यावरनं तुमची नॉनस्टिक जी लेयर असते ती पण निघून जाईल. मग ह्याला घासून उपयोग नाही, म्हणून मग ह्याला फक्त पाण्याने आणि हे काय बोलतात वाईप्स आहेत, वेट वाईप्स असे, त्याने थोडा वेळ हे केलं, पुसलं आणि मग इट्स रेडी. तर ओके, हा असा आपला एअर फ्रायर आहे. आता बघू संध्याकाळी सायलीला काहीतरी चांगलं खायला देऊ त्यातनं बनवून. ह्याच्यामध्ये आपण जे तळणं सगळं म्हणजे बॉब्या वगैरे काय असेल तळणं ते सगळं आपण ह्याच्यामध्ये भाजू शकतो. परत समोसे, परत वडापाव, टोस्ट, ग्रिल, परत पनीर टिक्का मसाला नाही पनीर टिक्का, असे वेगवेगळे असे जे पदार्थ आहेत. आपल्याला बहुतेक करून नॉनव्हेज पण बनवता येतात, पण आपण व्हेजिटेरियन म्हटलं आपण बहुतेक सगळं व्हेजच बनवणार आहे ह्याच्यात. तर बघू काय काय बनवता येईल ह्याच्यामध्ये. सायलीने तर सांगितलं आहे तुम्ही पैसे घालवलेत, पण जर तुम्ही काय बनवलं नाही, एक दिवस जरी मला दिसलं की असं म्हणजे एक दिवस म्हणजे लाईक एक महिना मला जर दिसलं की तुम्ही त्यात काय बनवलं नाही, तर मी डायरेक्ट बोलणार OLXला मी स्वतःहून टाकेल. म्हणजे ती बोलली मी स्वतःहून OLXला विकायला टाकेल, फुकटचे पैसे घालवू नका अशी मला बोलले ती. तर आज तर मी हे खाल्लं पोटॅटो फ्राईज. बघू संध्याकाळी तिला काहीतरी ह्याच्यातनं बनवून देईल. आता ती चहा पिते. मला आता मी कपडे माझे वॉशिंग मशीनला टाकलेले ते कधीच धुवून झालेत, ते आता फक्त वाळत घालायचे आहेत, मला सुकत घालायचे आहेत. आज एडिटिंग होईल असं वाटत नाही, कारण की जवळजवळ 5:30 आत्ताच वाजलेत. बघू जर जमलं तर ठीक, नाही तर रात्री बसेन, सकाळी म्हणजे उद्या 2 व्हिडिओज एकत्र टाकून देईल. हे 1 वाजता आपले शॉर्ट्स येतात ना, 1 वाजताच मी हे टाकून देईल. त्यात पण ती बोलले उद्या दिवाळी आहे, म्हटलं आता उद्याचं काय होतं आहे काय सांगता येत नाही. तर ठीक आहे फ्रेंड्स, मी कामं वगैरे आवरून घेतो. आता आपल्या ह्या एअर फ्रायसाठी कुठेतरी जागा बघतो. सायलीने मला सजेस्ट केलं की आपण इकडचे सगळं काढू, हे सगळे भांडी वगैरे ठेवले ते आणि फ्रीजवरच ठेवून टाकू. पण तिला बोललो बनवताना जरा प्रॉब्लेम येईल, पण ती बोलली ॲटलिस्ट ठेवू तरी शकतो. बघतो नाही तर इथे जागा करता येईल का, तिला बोलतो इथे जागा कर, इथे तो एअर फ्राय ठेवू शकतो आपण. बघू कसं काय होतं आहे. आता पहिले मी हा एअर फ्रायचा प्लग काढतो आणि कपडे वाळत घालतो आणि नंतरला मग तो एअर फ्राय कुठे ठेवायचा त्याचा बंदोबस्त करतो. तर फ्रेंड्स बाहेर सगळे फटाके फोडत आहेत, सगळे A to Z सगळेच्या सगळेजण बघू शकता. इकडे
इकडे तिकडे सगळीकडे फटाके फुटायचे चालू आहे आणि फटाक्यांमुळे आमची हां घालून ठेव. आमचा मिंचू बघा कसा लपून बसला आहे. तर जेवण बनवायचं आहे, जेवण नंतरला बनवणार आहे आम्ही पण आता फटाक्यांसाठी हे केलेलं आहे. त्याच्यावर बसणार आहेस ना तू खुर्चीवर. तर आता आम्ही पण थोडे फटाके फोडायची मजा घेतो. काय हां छान आहे तुझ्या हिच्यामध्ये, हे छान आहे पण आता काय करणार, वेळेला आले ना, वेळेला केळं भेटले. वरती इकडं तोरण पाहिजे होतं असं फुलांचं हार घालायचं, हार घालणार आहे. तर आता आम्ही मजा करून घेतो मस्तपैकी, हे फोडून घेतो फटाके. तर फ्रेंड्स आम्ही एवढे सारे फटाके घेतलेत वाजायला. आम्ही फक्त आवाजाची मजा घेतोय, बघत तर काय नाही. असं येतो आता आवाज येतो केवढा जोरात. पाक तुझं कुठला ओ कुठला आता परत फुटेल. अरे इकडं अरे घरातच टाकतो तू आतमध्ये. तर फ्रेंड्स आम्ही पटकन फटाके वगैरे सगळं फोडून घेतो. आमचा मिंचू घाबरतोय आणि आम्ही दोघे म्हणून शांत आहे आता. दादा सगळे फटाके फोडून घेतो, तुम्हाला जरा वेळाने भेटतो. तर फ्रेंड्स आपण आता फ्रेंच फ्राईज बनवणार आहे आपल्या एअर फ्रायरमध्ये. तिकडे फ्रेंच फ्राईज आपण आणले होते आधीच, भरपूर आधी, सायली मम्मीकडे जाण्याच्या आधी आणले काय ग ना. तर आता एअर फ्राय आपण हां ग आपण थोडं हीट करून ठेवलं हे थोडं वेळ आणि आता त्याच्यात टाकणारे आपण आपले हे फ्रेंच फ्राईज. तर मी पहिले सिझनिंग करून घेतो हे ऑइल असं थोडं सिझनिंग केलं ओके. आणि आता आपले फ्रेंच फ्राईज त्यात टाकू. सायली तिकडे आपल्याला पनीर बिर्याणी बनवते, बिर्याणी नाही म्हणता येणार, पनीर खिचडी बनवते. ती जी आपण जेव्हा सायली होती तेव्हापासून खातोय, जी आपली सगळ्यात जास्त फेवरेट आहे, तर ती बनवते सायली. आता मस्तपैकी मी पहिले फ्रेंच फ्राईज बनवायला टाकतो, कारण की त्याला अर्धा तास तरी लागतोच बनायला, म्हणून पहिले आता ते टाकून घेतो. तर फ्रेंड्स आपण हे असे फ्रेंच फ्राईज टाकून घेतलेत आणि थोडंसं ऑइल स्प्रे केलं आहे थोडंसं वरतून. तर आता मी हे लावतो आणि स्टार्ट करूया. तर ह्याच्यात काय म्हणतात त्याला प्री फंक्शन्स आहेत, म्हणजे लाईक हे बघा आता झालं पोटॅटोज, हे स्टेक, चिकन, व्हेजिटेबल्स आणि फ्रेंच फ्राईज. हे फ्रेंच फ्राईजचं झालं, आपण चालू केलं. आता इथं फक्त स्टार्ट करायचं. ऑटोमॅटिक 23 मिनिट्समध्ये हे ऑटोमॅटिक बंद होईल. तर आता वाट बघू 23 मिनिट्स कसं होतं आहे बघू. फक्त एक टेन्शन आहे की त्यामध्ये ना हे टाकताना आहे ना एक पाहिजे तर आपण एक मिनिट वाढवू ओके आणि मग स्टार्ट करू. त्यात काय झालं माहिती आहे का, ह्याच्यात बघा आता बघू शकता तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवलेलं ना आपण वरती डीप फ्रीजमध्ये, त्यामुळे ना थोडं पाणी सुटलं आहे तिथे, त्याला फ्रेंच फ्राईजला पाणी लागलं आहे. बघू एक्सपायरी तर भरपूर लांबची आहे, पण एवढा लवकर एक्सपायर होईल असं वाटत पण नाही. तर बघू आपण काढू खाऊ. सायलीला दाखवायचं होतं मला, पण ती काय आलीच नाही इथपर्यंत, तिकडंच आहे ती. जेवणला आवडते ती आणि आपल्याला पण. तर ठीक आहे फ्रेंड्स, मी आता टाकलं तर आहे ते तुम्हाला दाखवतो एकदम बनल्यानंतर. तर फ्रेंड्स आपले फ्रेंच फ्राईज रेडी झालेत बघू शकता. आता सायली एक ट्राय करेल आणि आपल्याला सांगेल कसे झालेत. बाबू द्या. अच्छा मीच देऊ. मी हातात आहे ना मिंचूचा ड्रेस हे करते. तर हे असे मस्त क्रिस्पी झालेत. हां
अरे सॉरी क्रिस्पी आहेत ना. तेल पण नाही. मग आता एअर फ्राय म्हटल्यावर तेल कसं असेल. आता मी एक तुम्हाला खाऊन दाखवतो. कुरकुरीत झालं. मस्त असे कुरकुरीत झालेत. तुम्हाला ऐकायला कोणी माहीत ना, एक नंबर कुरकुरीत झालेत. मस्त आवडलेत मला पण आणि सायलीला पण. तेलकट पण नाही. तेलकट ऑब्वियस नाही आहेत कारण की एअर फ्रायर आहेत. पहिल्यांदा अशी गोष्ट खातो म्हणजे जी बिना तळलेली आहे, पण त्यासाठी तळायला लागतं असं. हां दात जीभ चावले असते का फ्रेंच फ्राईज समजा. येडा. बघा. तर ठीक आहे फ्रेंड्स, आम्ही आता हे संपवून घेतो, नंतरला मग जेवून पण घेतो. आता हे दुसरा बॅच लावला तर आहे, पण ही म्हणते मी जास्त बटाटा खाणार नाही. नाही जेवताना भातावर खाते. ओके. तर हा ब्लॉग आपण इथेच संपू. इथपर्यंत बघितला असाल त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. भेटूया आता डायरेक्ट दिवाळीमध्ये. राधे राधे.